नमस्कार, मी आहे जुन्नर शहराच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी. तुम्ही पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आणि खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे कॉलेज आहे ते कॉलेज देखील आहे. म्हणजे जागेचं तुम्ही इम्पॉर्टंट समजून घ्या. माझ्यासोबत पांडुरंग शेट्टे साहेब आहेत, पिचलेले आहेत अक्षरशः. या इकडं. आता ही जागेचं तुम्ही जरा जागा दाखवा कॅमेरामध्ये व्यवस्थित. कित्येक वर्ष झाली ही जागा डेव्हलपिंग अभावी अशीच पडलेली आहे. त्याच्यामध्ये बाबळी उगवलेल्या आहेत आणि जवळून काढा, इकडे या, जवळून काढा. हे बघा, आता ही जी जागा आहे ना, तर ही जागेमध्ये हे शेटे कुटुंबियाची जागा आहे. आता शेटे कुटुंबियाच्या नंतर इथं पलीकडे एक बेळ्यांची जागा होती, ती डेव्हलप झाली. तिथं 3-4 मजली इमारत तयार आहे. आता खाली शॉप पण चालू आहे, भाडं बी चांगलं मिळतं आहे ओनरला. आणि मात्र ह्या शेट्यांची जागा मात्र अशीच पडीक राहिली. त्याला कारण म्हणजे खूपच भयानक असं कारण आहे. काय झालं का, ही जी जागा आहे ही शेट्यांनी रस्त्यावर नका जाऊ मागं इकडे, तर ही खरेदी केलेली होती. आणि खरेदी करताना यांचे तुमचे 3 भाऊ आहेत अजून, म्हणजे तुम्ही 4 जण नाही का? तुमचं नाव पांडुरंग? माझं नाव पांडुरंग बाबुराव शेटे. आणि तुमच्या भावाची? दुसऱ्या भावाचं नाव जालेंदर बाबुराव शेटे. त्याच्यानंतर 3 नंबर सदाशिव बाबुराव शेटे आणि 4 नंबर मच्छिंद्र बाबुराव शेटे. असे 4 जण भाऊ आहे. 4 भावाची एकत्रित खरेदीची कुटुंबाची जमीन आहे. आणि आम्ही किती क्षेत्रफळ आहे जमिनीचं? तो 20 गुंठे क्षेत्रफळ आहे. आणि आम्ही 2008 साली रजिस्टर वाटपपत्र केलेले आहे त्या जमिनीचं. प्रत्येकाचं वाटणीपत्र करून गेले 4 नावावर. तुम्ही 4 भावांनी मिळून खरेदी केली नाही? हो यस एकत्र कुटुंब वाटप झालं? हो रजिस्टर. तुमच्या हिशेला किती आली? 4 गुंठे आली, 5 गुंठे आली, परंतु 1 गुंठा जागा स्पेसमध्ये गेल्या. नगरपालिकेच्या स्पेसमध्ये. बर, म्हणजे जवळपास 4 गुंठ प्रत्येकाला. हो. ते झालं असं की हे जे बाबा आहेत यांना आणि असं वाटलं की ही जागा आता आपण खरेदी केली, परंतु लोकांना ज्ञान नसतं की बिल्डिंग कशी बांधायची, त्याचे परमिशन कसे मिळतात, त्याला येणे कसं घ्यावं लागतं, काय 17 लफडी त्याच्यामध्ये. तर यांनी विचार केला का आपण काय करू, ही जागा डेव्हलपिंगला देऊ बिल्डरला, त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी फ्लॅट वगैरे मिळेल, दुकान मिळेल आणि बिल्डिंग पण होईल, असं तुम्ही विचार केला? हो बरोबर आहे. मग अजून तुमच्या 3 भावांनी बी विचार केला ना? आमच्या दोन भावांनी केला विचार आणि 2 भावांनी माझ्याबरोबर ती जागा डेव्हलपला दिली एकाच दिवशी. 4, 8, 4, 12 गुंठे जागा डेव्हलपिंगला गेली. हो. तर यांच्याकडे डेव्हलपिंगसाठी कोण आलं का तुम्ही स्वतःहून गेले तिकडे? आमच्याकडं मुकेश ताजने आले होते. मुकेश वसंतराव ताजने हे आले होते डेव्हलपर. ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आणि बिल्डर आहेत, म्हणून त्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडं ते डेव्हलपमेंटसाठी हे केलं होतं. तर त्यांनी ते मान्य केलं आणि आमच्याबरोबर ॲग्रीमेंट करण्याचं मान्य केलं. बरं, मग आता 4, 8, 4, 12 अशी ही इकडून पण रोड जातो बरं का, रोड पण दाखवा. हा पण रस्ता आहे, म्हणजे मुख्य जागा किती. बरं, त्या बदल्यात डेव्हलपिंगचा जो करारनामा आहे तो कोणत्या साली केला? 2012 साली केला आहे. मग आता तुमचं बोलणं झालं मुकेश ताजनेच्या सोबत, बिल्डरच्या सोबत. हो. पण मी ज्यावेळी मग अशी कागदपत्र पाहिली, त्याच्यामध्ये अजून 2 नाव आहे, गणेश पुरवंत आणि मयूर महाबरे म्हणून. हो, ज्यावेळेस आम्ही ॲग्रीमेंट रजिस्टर करायला गेलो त्यावेळेस मुकेश ताजने आम्हाला काही कल्पना दिली नव्हती माझे 2 पार्टनर आहे म्हणून. पण ज्यावेळेस रजिस्टर करायला गेलो त्यावेळेस तिथं ते 2 जण आले आणि त्यांनी सहाय्य केल्या. मयूर शिवाजी महाबरे आणि गणेश भीमाशंकर पुरवंत, हे पण तिथं त्यांनी पार्टनर म्हणून आणले, त्यांनी पण तिथं सहाय्य केलं. कारण तुम्ही काय आक्षेप घेतला नाही? नाही घेतला आम्ही काय आक्षेप. तुमच्या 2 भावांनी? त्यांनी पण नाही घेतला. बर. हो. पण 2012ला तुमचं ॲग्रीमेंट झालं डेव्हलपिंगचं. किती दिवसामध्ये बिल्डिंग बांधायची होती? ती 2 वर्षांमध्ये बिल्डिंग बांधून देणार होती आम्हाला. 24 महिन्याचा कालावधी त्यांनी सांगितलं होतं. हो. आणि त्यांनी असं लिहिलं होतं का नगरपालिकेचे परमिशन आल्यानंतर 24 महिन्याच्या तुम्हाला बांधकाम सर्व पूर्ण करून देऊ. परंतु आम्ही 2015 पर्यंत वाट पाहिली. नगरपालिकेची चौकशी केली, बांधकामासाठी परवानगीसाठी अर्ज नाही, काय नाही, जागेवर काही डेव्हलपमेंट नाही, काय नाही, लेवल नाही, पाणी कनेक्शन काय, पाण्यासाठी बोर नाही, लाईट कनेक्शन नाही, काहीच सुधारणा केल्या नाही. 3 वर्षात वाट पाहिली आणि नंतर मग आम्ही खेडच्या सिव्हिल कोर्टामध्ये तिथं दावा दाखल केला होता. काय केलं दावा दाखल? आम्हाला हे ॲग्रीमेंट विकसन करारनामा हा रद्द करून मिळावा म्हणून आम्ही तिथं
खेडच्या सिव्हिल कोर्टात. का पण का रद्द करायचा होता? यांनी वेळेत काही सुरुवातच केली नाही ना, काहीच नाही. नगरपालिकेत जाऊन चौकशी केली, तिथं परवानगीसाठी अर्ज आला नव्हता, काय नव्हता, त्याची पोच आपल्याकडे आहे. म्हणजे फक्त करारनामा करून ठेवला, बस बस पण बस. त्याचा अटी नियम उल्लंघन करायचं. हो हो बस 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 बरोबर आहे. बरं, मग तुम्ही मग मध्यंतरी बोलत असेल ना, काय झालं आपल्याला बिल्डिंगचं बांधकाम करायचंय, मला राहायचंय. अशी जोडवडोची उत्तर द्यायची का, हो आता चालूच करायचे, आपल्याला चालूच करायचे, आता लगेच चालू करू आपण, जाऊ दे जरा 2-3 महिने जाऊ दे, आपण चालू करू, असं उत्तर द्यायचे कोण त्यांची. कोण द्यायची उत्तर? हो, जास्त करून मयूर महाबरे आणि मुकेश ताजने देत होते. बर, हो. गणेश पुरवंत हा गणेश पुरवंत आहे, भेटतो कधी कधी, पण तो जास्त नाही यावेळी. कॉन्टॅक्ट यांचं यांच्या दोघांबरोबर जास्त होतं. बर, मग आता 2 वर्ष गेली, बांधकाम काही परमिशनच नाही तर मिळणार कुठून? नाही नाही. हो, मग तुमच्या भावांनी वगैरे तुम्ही काय विचार केला असेल ना, काय होते असं? तिघांनी पण अर्ज दिले का तिकडं याला खेड कोर्टामध्ये? नाही नाही, मी एकट्यानेच केला होता फक्त. हो. मग काय घडलं? मग कोर्टामध्ये दावा दाखल केला? दावा चालू असताना 2015ला दावा दाखल केला. केस चालू होत्या, तारखा वगैरे चालू झाल्या, बरोबर 2-3 वर्ष केस चालूच होती. परंतु त्या पिरियडमध्ये मयूर महाबरे 3-4 वेळा घरी येऊन गेले. काका ती केस मागं घ्या, ती मागं घ्या, आपण असं करतो, तुम्हाला वाढीव FSI देतो, ती केस मागं घ्या तुम्ही आणि नवीन ॲग्रीमेंट करू, आणि तुम्हाला आता आहे ना फार आता माझं मी बांधलेलं आहे म्हणलं शब्दाला, आता मुकेश तांदे बांधलेलं आहे, मी शब्दाला बांधलेलं आहे, तुम्हाला 2 वर्षात ताबा देण्यामध्ये जाणार. केस मागे घ्या. हां, केस मागे. आणि मग ती केस मागे घ्या, याच्या ऐवजी ती तिथं तारखेला गेलो तर ती डिस्बस झाली. परंतु याने नवीन ॲग्रीमेंट करून घेतलं 2 मग तुम्ही काय एवढा विश्वास ठेवला? मग ते म्हणले मागं घ्या, त्यांनी ॲग्रीमेंट करून घेतलं ना नवीन परत 2019. तुमचा विश्वास बसला का त्यांच्यावर परत? तिथंच फसलो गेलो आम्ही जास्त. त्यांच्या त्या गोड बोलल्यामुळे फसवलं गेलं आम्हाला जास्त. काय काय गोड बोलायचे मयूर महाबरे? नाही, आता काका ते मुकेश शेट्टी एवढं लक्ष देत नाही, मी देतो, मी जातीने लक्ष करणार आहे, मी सगळं करतो, हे सगळं फार जातीने सगळं मी करून घेणार आणि तुम्हाला 2 वर्षात ताबा देणार, असं 2019ला परत ॲडिशनल ॲग्रीमेंट केलं आहे. सर, मग आता पुढं काय केलं? मग त्यांनी ॲडिशनल ॲग्रीमेंट केल्याप्रमाणे त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे शर्ती केल्या सगळ्या, पण तिथून पुढं पण त्यांनी काहीच काम केलं नाही अजूनपर्यंत. ॲडिशनल कशाला केलं मग? ते वाढीव FSI साठी केलं होतं ना. अगोदर नव्हता का? नाही, तर ती रोड वायंडिंगमध्ये आमची जागा नंतर गेली ना, नगरपालिकेने ॲक्वायर केली ना, कमी झाली जागा. हां, मग त्याच्यामुळे आम्हाला तो FSI वाढून मिळाला, म्हणून त्यांनी आम्हाला ते वाढवून दिलं फक्त. FSI मुळे तुमचं बांधकाम क्षेत्र वाढणार होतं. हो हो हो. त्याचा फायदा त्याला आणि तुम्हाला दोघांना होणार. दोघांना पण. दोघांना 50-50%. बर, मग त्यांनी लिहिलं का तसं करारात? हो, लिहिलं ना. वाढीव FSI मिळाले. हो 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 हो. बर, पुढं काय घडलं मग? 2019ला तुम्ही रिडेव्हलपमेंट करार केला परत तिघांच्या सोबत का? हो, त्यांच्यासोबत, तिघांच्या सोबत. आणि परत जैशीच ती स्थिती पहिल्यासारखीच, काहीच नाही अजूनपर्यंत त्या जागेवर काही केलेलं नाही. आपण आता समोर इथं कॅमेरा मारलाचे बघा, इथं काही लेवलिंगसुद्धा साधं केलेलं नाही, काय हे पण नाही, लाईट कनेक्शन नाही, बोरसाठी काही पाण्यासाठी व्यवस्था काही नाही केलेलं, काहीच नाही झालं. असं की यांच्याकडून जो करारनामा करण्यात आला, म्हणजे रिडेव्हलपमेंट करार केला, त्यावेळी यांनी एक कुलमुक्त्यार लिहून दिलं होतं यांना. त्याच्यामध्ये काय म्हटलंय का, मी या जागेचा ताबा आता तुम्हाला देतोय. फक्त हेच नाही, यांच्या भावाने बी तसं लिहून दिलं होतं, या जागेचा ताबा आम्ही तुम्हाला देत आहोत. मग आता गंमत काय झाली आहे का, यांनी पहिली ठेच लागली, हे शाणे झाले नाही, यांनी परत ती चूक केली असं यांचं म्हणणं आहे. आणि आता ही दुसरी ठेच लागली. आता गंमत अशी झाली आहे का, करारनाम्यामध्ये जो कुलमुक्त्यारमध्ये किंवा याच्यात लिहिलंय की यांनी ताबा देऊन टाकलाय मयूर शिवाजी महाबरे, मुकेश वसंतराव ताजने आणि गणेश भीमाशंकर पुरवंत. हे जुन्नरचे चांगले सिव्हिल इंजिनियर आहेत, बिल्डर आहेत. सध्या ते नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आलेले मयूर शेठ महाबरे. आता ताबा दिल्यामुळं तुम्हाला काही तर हो हो ताबा घेता येत नाही. हो. मग आता 2019ला जो दस्त केला, त्याच्यामध्ये काय अटी ठरल्या? किती दिवसात बांधकाम पूर्ण करायचं ठरलं? त्याच्यामध्ये परत असंच ठरलं का बांधकामाला प्लॅन लगेच सादर करू आपण याच्यामध्ये, आणि 2 वर्षाचा तुम्हाला ताबा देणार नाही देणार, असं मयूर शेठने आम्हाला शब्द दिलेला आहे. 19-20-21ला तुमची बिल्डिंग पूर्ण होईल. हो, आज 26 झाले, अजून तिथं काहीच नाही. आमचं फार मोठं आर्थिक नुकसान फार मोठं झालं, मानसिक त्रास भयंकर झालेला आहे, मला खूप त्रास झालेला आहे. मला अटॅकचा बायपास झालेलं आहे, माझं अटॅकचं 2 वेळा झटके होऊन गेले मला या टेन्शनमुळं. आणि गेलं का तिथं घरी गेल्यानंतर त्याला विनंती करतो नेहमी, का करा काम चालू करा, अमुक करा तमुक करा. 1-1 तास तिथं थांबायचं, 2-2 तास थांबायचं. मग येतात ते उठून, मग बोलाय का, मग काय झालं काका, काय नाही, हां ना आता तो करू काम चालू करू, असं करू अशीच उडवडीची उत्तर देतात सगळे. आता हे 2000 तुम्ही किती वेळा घरी गेले त्यांच्या? जवळजवळ 50-60 वेळा गेलो मयूर महाबरेंच्या. मुकेश ताजनेचे तर 20-25 वेळा गेलो. मग
मग मला सांगा, मग काय म्हणायचे तिथं गेल्यावर? आता काय म्हणताय तुम्ही त्यांच्या घरी गेल्यावर? ते करू म्हणतात, करू आपण करू असंच करतात, काय नाही. आता त्यांनी आम्हाला एक वायदा दिला होता, जुन्नरच्या नगरपालिका इलेक्शन होते ना, आता काका इलेक्शन झालं का दुसऱ्या दिवशी तुमचं ॲग्रीमेंट मोडलं म्हणजे समजायचं, फार गॅरंटी माझी, मी तुम्हाला शब्द दिला शब्द. त्याच्यानंतर त्यांनी फोन उचलायचा जे बंद केला आहे, अजूनपर्यंत फोन उचलत नाही आणि गाठही घेत नाही अजिबात. फोन केला का कट करून टाकतो. अजून एक मला सांगायचं आहे की हे एवढंच नाही का, हे तिघं जणांनी मिळून, तिघं जे शिटे आहेत, हे भावंड यांनी 4 जण आहेत, पण हे तिघांनी डेव्हलपमेंटसाठी करार केला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये यांचे जे 2 भाऊ आहेत का, त्यांनी जे करार केले होते त्यांनी हे करार रद्द केले, पण राहिला करार यांचाच. आणि आता ते रद्द करत नाही आणि फोन पण उचलत नाही. हो बरोबर आहे, पण आता दुसरं असं आहे की आमचा जो ॲडिशनल ॲग्रीमेंट केलेला आहे पुन्हा ज्यावेळेस पुरवणी विकसन करारनामा, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तिन्ही आमच्यात म्हणजे माझ्या बंधूंचा प्लॉट, माझा प्लॉट आणि आणखीन दुसऱ्या बंधूंचा एक प्लॉट, हे 3 प्लॉट विकसित करण्यासाठी घेतलेत का नाही. या तिन्ही प्लॉटचं एकत्रीकरण करायचं नगरपालिकेकडून, क्लब करायची, क्लब करायचं, बांधकाम करायचं आणि नंतर 2 वर्षांनी तुम्हाला ताब्यात देऊन हे समोर क्षेत्र पूर्ण आम्हाला वाटून देणार होते, असं तिच्यात स्पष्ट उल्लेख आहे पुरवणी. पण मग यांनी तर रद्द केले ना मग तुमच्या 2 भावांनी. मला तेच म्हणायचं, आमचं आता त्यांना 15 महिन्यापूर्वी त्यांचं 2 भावांचं यांनी विकसन करारनामा आणि ते ॲग्रीमेंट सगळं रद्द केलेलं आहे. आणि आम्हाला कोणती पूर्व सूचना न देता किंवा नोटीस न पाठवता, फोन न कळता, काही न करता हे केलेलं आहे. फार मोठा विश्वासघाताने केलेलं आहे, फार मोठा विश्वासघात, फसवणूक केली आमची फार. तुमचे भाऊ सुटले याच्यातून? हो, भाऊ सुटले ते आमच्या याच्यातून, बरोबर आहे. पण आम्ही तेव्हापासून जे मागं लागलो सारखं, काका आता नंतर करू, काका नंतर करू, 2 महिने जाऊ दे, एवढे इलेक्शन होते, हे होते, अशीच उडवडीची उत्तर सारखी चालू आहेत. काय किंमत असेल हो या जमिनीची? शिवाय देवाचे शब्द पण घेतात ते. 4 गुंठ्याचा प्लॉट आहे नाही? हो 4 गुंठे. काय किंमत असेल काय आता सांगा ना. साधारणतः असेल 20-25 लाख पर्यंत 1 गुंठ्यापैकी. 1 गुंठ्याची म्हणजे 1 कोटी रुपये तुमचे अडकलेत. हो, 1 कोटी रुपयापेक्षा काय झालेलं माहिती आहे का, जर 2012 साली त्याला आम्ही ॲग्रीमेंट केलेले, 2014ला जर त्यांनी आम्हाला बांधकाम रेडी दिलं असतं तर आता आम्हाला भाडेपोटी दरवर्षी 3-4 लाख रुपये, आज जवळजवळ 14 वर्षाचे नाही म्हणलं तरी 50-60 लाख रुपये आमचं एवढं नुकसान झालेलं आहे. फार मोठं नुकसान झाले, कधी न भरून देण्यासारखं नुकसान आहे ते. लावा बरं फोन मयूर महाबरेंना. हो लावतो, बघू तुमचं म्हणण्यात किती सत्यता आहे. हो चालेल ना. त्याला कागदपत्र घेऊन या इथं सगळी, नुसतं तोंडी बोलू नका म्हणा, कागद मी आलेले तसे कागदपत्र घेऊन या सगळे म्हणून. आता काय म्हणतात, करूच म्हणतात करत नाही, हा करू म्हणतात रद्द, नंतर करू म्हणतात, जाऊ द्या. कधी पण करायचं? पण मला म्हणायचं, पण मला आमची ही फसवणूक केली याच्यामध्ये हा फौजदारी गुन्हा आहे. यांनी आम्हाला अटी लिहून दिल्यात का तिन्ही प्लॉटचं एकत्रीकरण करायचं आहे, पण याच्या अगोदर यांनी त्यांचं कॅन्सल डीड, रजिस्टर कॅन्सल डीड केलं का नाही, मग गुन्हेगार कोण आहे आता? तुमचं बी करून द्यायला पाहिजे होतं. हो, मग त्याला जर वेळ नाही. आहे का नंबर? आहे ना. स्पीकर फोन लावा कुठं जरा. हॅलो. हां बोला. हा काय चाललं मयूरशेठ? काय नाही, घरी जेवायला आलोय. असं बोला ना. हां, काय करता? आपलं ॲग्रीमेंट कधी मोडायचं ठरलं आहे? मग काय तुमचं काय? तुम्ही आता नोटीस पाठवली मला. हां तुम्ही तुमच्या वकिलाकडून नोटीस पाठवली मला. हां पाठवलं ना, वकिला कोण नोटीस पाठवलेलं कायदेशीर 2 नोटीस. त्याचं काही उत्तर नाही दिलं तुम्ही मला काहीच. हा नाही दिला तो. हां पैसे टाकलेले विनायक राईड म्हणून आमची जी फिल्म आहे. जरा मोठ्याने बोला, ऐकू नाही येत, आवाज येत नाही. मला रेंज मध्ये येऊन फोन करता का तुम्ही? रेंजमध्येच आहे मी, रेंजमध्येच आहे. मी रेंज मध्ये येऊन फोन करतो तुम्हाला. हॅलो मयूर सर. हॅलो. बोला की. अहो ते काय आहे, ते बाईट द्यायला आले ते सर, तुमचं म्हणणं द्या ना. या ना समोर, मी म्हणणार मग तुम्ही आल्याच इथं प्लॉटवर, बरं झालं असतं. म्हणजे काही जे आहे समज गैरसमज एकदा निघाले असते साहेब. मी आता नारायणगाव मध्ये आहे, तुम्ही बाईट त्यांची घ्या, मी पण बाईट देतो. हो चालेल या तुम्ही सर. हां ठीक आहे. हो काय तुम्ही नोटीस काय दिली यांना? का तुम्ही आम्हाला हा ॲग्रीमेंट केलेला 14 वर्ष झाले आहेत आणि दुसऱ्या 2 भावांचं ॲग्रीमेंट तुम्ही कॅन्सल केले का नाही? मग आमचं पण कॅन्सल करून द्या. नोटीस दिली? हो दिले, 2 वेळा नोटीस पाठवले, त्याचं उत्तर काय आलं नाही.
वकिलाला आलं नाही, आम्हालाही उत्तर आलं नाही, काही नाही. कायदेशीर नोटीस पाठवली, त्याच्या पोच आहेत ते आपल्याला. नाराज झाले असं वाटतं तुम्ही नोटीस पाठवली म्हणून. हां, ते नाराज झाले असं वाटतं त्यांच्या बोलण्यावर. नाराज काय व्हायची कारण आहे? नाराज व्हायची काय कारण आहे? नाराज व्हायची काय कारण आहे? काय त्यांनी नोटीस पाठवली म्हणजे का आम्ही काही गुन्हा केला का आम्ही? बरं मला कळलं काय आमची जागा डेव्हलप नाही म्हणून आम्ही नोटीस पाठवलेलं. आमचं दुसरं काय आहे? नोटीस पाठवायच्या आधी 50 हेलपाटे यांच्या घरी मारले, त्यावेळेस का नाही करून दिलं? मग जर यांना नोटीस. तुमचं काय नाव आहे? दिवेश पांडुरंग शेटे, मी मुलगा आहे यांचा. 50 एलपाटे मारले. मारले. काय बोलायचे ते बोलायचे की आम्हाला हे बांधण्यात रस नाही आहे, आपण हे रद्द करू. पण जे तोंडी बोलणं हे कागदपत्री आजपर्यंत कधीच उतरलेलं नाही. देवांच्या शपथा झाल्या, वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या शपथा झाल्या. आज करू, उद्या करू, एक आठवडा जाऊ द्या, जरा गडबड आहे, हा आजारी आहे, तो आजारी आहे, आज मी मुंबईला आहे, पुण्याला आहे, मी याच्याशी बोलतो, तुला कळवतो, असंच झालेलं आहे. दुसऱ्या पार्टनरशी बोलतो. विषय काय आहे का यांच्याच जमिनीमध्ये आता यांना एंट्री करता येत नाही, कारण यांनी कागदोपत्री ताबा त्या यांना तिघांना देऊन टाकलंय. आता तुमचीच जमीन तुम्हाला आज लांबून बघायला लागते. नाही, मालक आम्हीच आहे ना. ताबा फक्त त्याला दिलं, मालक आम्हीच आहे ना. कागद ताबा दिला म्हणजे आता अवघडच झालं ना. नाही, ताबा दिला फक्त. ताब्यात थोडंच ते मालक झालेत, आम्ही मालक आहेत. मग केस का लावली मग? आता केस का लावली? ते अग्रीमेंट मोडण्यासाठी ना. मग ते गुतलेत ना तुम्ही, मला तेच म्हणायचंय का तुम्ही गुतलेत. जमीन हो. तुमची आहे, पण तुम्हाला त्याचा हा, मग उपभोग आता घेता येत काय नाही. करणार? त्याच्या पाय पडून झालं, 50 वेळा पाय पडून झालं घरी जाऊन. काय पडले? मग काय आता सांगायचं? पाय पडायचं नाही तर काय. 50 वेळा घरी गेलो, त्यांनी काका करू, नंतर करू असं करता आता जवळजवळ कंटिन्यू म्हणजे याच्यापासून 15 महिने झालेत ह्या भावांचे ॲग्रीमेंट मोडले. तेव्हापासून त्यांना फार सारखं भेटतोय तिघांना. तुम्ही एकदम म्हणजे हे होत आहे पर जाऊ टेन्शनच एवढं आले, होणारच ना. आज सांगा तुम्ही, आम्ही खरेदी केली जमीन, समजा आम्हाला त्याचा उपयोग नाही तर काय उपयोग त्याचा उपयोग? कधी व्हायचा? आता मुलांच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये त्यांना उपयोग व्हायला पाहिजे काय? आम्ही घेतली त्यासाठी. असं कळलं की ही जी जमीन आहे, तुम्ही 4 भाऊ आहे, तुमची काही फाळणी झालेली नाहीये. फाळणी झालेली नाहीये. सगळे नगरपालिकेकडून फाळणी सगळं झालेलं आहे, व्यवस्थित सगळं झालेलं आहे. काय नाही, नगरपालिका मोजणीचा नकाशा आहे आपल्याकडे सगळा. वाकडं शब्द ते बोलणार नाही, आपल्याला परत विश्वासात घेणार की बाबा तू 2 दिवस थांब, तुझं आम्ही कागदोपत्री सगळं रजिस्टर कॅन्सल करून टाकू. आणि थोडंसं असे उत्तर देतात का, समजा मयूरकडे गेलो का, मयूर त्या दोघांचे नाव सांगतो, मुकेश ताजनेचं आणि पूर्वंचं. त्या दोघांना विचार, माझं काय नाही, मी सही द्यायला तयार आहे. बरोबर आहे ना. मग ते बाकीच्यांना का नाही फोन करत तुम्ही? सगळ्यांना करतो ना. त्यांची पण उत्तर तेच आहेत ना. परत लाव बरं ते कोण मुकेश ताजने, त्यांची पण उत्तर तीच आहे. तुम्ही लावा ना त्या फोन. तयार करा, आम्ही कोण करा तयार करणार? त्यांनी बघा, तुम्ही आता मयूर महाप्रला एकटलंच धरलंय, त्याचं म्हणणं बरोबर आहे. तिघांनी मिळून केलं पाहिजे. मयूर महाबरे आला तयार ॲग्रीमेंट करायला. मयूर महाबरे स्वतः घरी आलता आमच्या. ठीक आहे, चला. हो, आणि तोच लय पाया पडत होता, करा म्हणून परत. नाही तर ॲग्रीमेंट करायला तयार नव्हतो आम्ही. तर करायला हो, करणार नाही. अहो, टेन्शन आले, इतकं टेन्शन. किती वर्ष झाले? 16 वर्ष झाले का? स्पीकर कोणाला लावले? हा मुकेश ताजने. बोला बरं. हा, ते पण सिव्हिल इंजिनियरच आहेत. हे पण मयूर महाबरे पण सिव्हिल इंजिनियर आहेत. हॅलो. हा, मुकेश शेट्टी, पांडुरंग शेट्टी बोलतोय. हा बोला ना. हा, कधी केलं आपला विचार अग्रीमेंट मोडायचा वगैरे? काय यंदा आहे का मोडतो? म्हणजे नाही कळालं. नाही, मग तुम्ही आता बऱ्याच वेळा शब्द दिला ना, करू या महिन्यात करू ते असं बऱ्याच वेळा दिले ना शब्द. भेटतो मी घेऊन. नाही, कधी भेटता आता? इथं हॅलो, मी जागेवर प्लॉटवर आहे, इथं वार्ताहर आहे, वार्ताहर आहे, त्यांच्याशी बोला 1 मिनिट. हां, हॅलो, नमस्कार ताजने साहेब. हॅलो, संदीप उतरडे बोलतोय. हा बोला ना. काय नक्की प्रॉब्लेम सर डेव्हलपिंगला? बोलतो मी येऊन तुम्हाला. हा, बरं या मग. इथं येता का प्लॉटवर सर? नाही आता बाहेर आहे, एक 5 वाजता भेटतो. नाही सांगा ना फोनवर, म्हणजे आता कॅमेरा चालू आहे, म्हणजे काय तुमचं बोलणं रेकॉर्ड होते. हा येऊन भेटतो ना, मी बोलतो सर. बरं ठीक आहे, चालेल. हे मुकेश ताजने असंच बोल. काय मुत्तर राशीचे भेटतो, नंतर भेटतो, फोन करतो नंतर परत. बरं, आता तिसरा कोण आहे? तिसरा आहे गणेश भीमाशंकर पूर्वंत. लाव त्यांना एक फोन. लाव, सांगत हा, तुमचं ते कळतंय मला, तुमचा तो त्रागा तो समजतोय. बोल, तू बोल. करीत आहात तो व्यक्ती उत्तर देत नाही. उचलीत नाही काय? गणेश पूर्वंत ना? हो, काय मग उचलत नाही फोन, कधीच नाही उचलत. हो.
काय उपयोग आहे जमिनीचा? मग तेच ना, मग आम्हाला जमिनीचा उपयोग काय ना, आमची जमीन आम्हीच लढत बसायचं. किती आहे तुमचं? माझं आता 64 चालू आहे आता. तुम्हाला दोनदा काय आले हार्ट अटॅक मध्ये? हो हो. मग मग आता काय करणार मग? हं? म्हणजे माणुसकी आणि व्यवहार दोन्ही गोष्टीची फसवणूक केलेली आहे या लोकांनी. ते पण एकदा नाही, दोनदा फसवणूक केलेली आहे.